वेव्ज परिषदेमध्ये जागतिक माध्यम समूहांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशातल्या राजदूत आणि उच्चायुक्तांशी साधणार संवाद. छतावर सुमारे 10 लाख सौर संच स्थापित करून पंतप्रधान सूर्यघर योजनेनं गाठला महत्त्वाचा टप्पा. अंमलबजावणीत महाराष्ट्राचीही चांगली प्रगती. भारतात आज जगातील 2ऱ्या क्रमांकाचं रस्त्यांचं जाळं तर 3ऱ्या क्रमांकाचं मेट्रोचं जाळं. गांधीनगर इथल्या प्रकल्पांच्या लोकार्पण प्रसंगी केंद्रीय गृहमंत्र्यांचे गौरवोद्गार. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटीच्या 2025च्या क्रमवारीत पहिल्या 50 शिक्षण संस्थांमध्ये भारताच्या 9 विद्यापीठांचा समावेश. स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत उपग्रहांचं अनडॉकिंग यशस्वी करत इस्रोनं घडवला इतिहास. भविष्यातील महत्त्वाच्या मोहिमांचा सुरळीत अंमलबजावणीचा मार्ग मोकळा. पायाभूत सुविधांचा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस TIE मुंबई हॉल ऑफ फेम या पुरस्कारानं सन्मानित. पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर बचाव अभियान संपलं. 346 पोलिसांना वाचवण्यात यश. 50 हल्लेखोर ठार. 28 पाकिस्तानी जवानांचा मृत्यू. युद्धबंदी कराराबाबत युक्रेनकडून आलेल्या प्रस्तावाच्या तपशिलांची प्रतीक्षा करण्याचा रशियाचा पवित्रा. युद्धबंदी प्रस्ताव स्वीकारावा, व्हाईट हाऊसचा आग्रह. आणि राज्यासह देशभरात आज होलिका उत्सवाचा उत्साह. होळी आणि धुळवड साजरी करताना पर्यावरणस्नेही रंगांचा उपयोग करण्याचं आवाहन.